रेती बंदरमध्ये वेळेत नालेसफाई न केल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरले. मात्र ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी कुठेच दिसले नाही. जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या महापालिकेच्या निष्क्रिय आणि बेफिकीर कारभाराविरोधात ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे आणि रेतीबंदर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वतः हातात फावडे घेऊन रस्त्यावर उतरले. तुंबलेले नाले साफ करून पाण्याचा निचरा करत नागरिकांना दिलासा देण्यात आला. कराच्या पैशातून चालणाऱ्या महापालिकेने करायचं काम काँग्रेसला करावे लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबतचा हा हलगर्जीपणा अस्वीकार्य असल्याची तीव्र प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे या ठिकाणी काम करणारी यंत्रणा व ह्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की पाठीशी घातले जाणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. आयुक्त साहेब, हा रेती मंदिरचा परिसर आहे. तुम्ही जर सांगता नालेसफाई झाली आहे तर ही या ठिकाणची सत्य परिस्थिती आहे. काँग्रेस पदाधिकाऱ्यांबरोबर या ठिकाणी उतरली आहे आणि लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे. फक्त मला आपल्याला एकच विचारायचं आहे की अशा काम करणाऱ्या यंत्रणा आणि यांना पाठीशी घालणारे अधिकारी यांच्यावर आपल्या मार्फत कारवाई होणार का नाही हे बघा. ही 100%ची नालेसफाई बघा जरा. इकडे आरोग्य अधिकारी आणि उपायुक्त यांना पण विचारा आणि इकडे जरा पाठवा. काय सत्य परिस्थिती लोकांना कळेल. कोट्यावधी रुपये आपण याच्यासाठी खर्च करतो.